श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 6. 5व्या अध्यायामध्ये आपण नृगराजाची कथा ऐकली. दानाचा महिमा आपण श्रवण केला. आता या अध्यायामध्ये दीपदानाचा महिमा आपण ऐकणार आहात. अधिक मास महात्म्य कथा पठन करणं, ऐकणं अत्यंत भाग्यकारक मानलं जातं. हे सद्भाग्य आपल्याला लाभलं हे भगवान विष्णूंची, भगवान पुरुषोत्तम यांचीच कृपा आहे. आपले अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. कारण अधिक मास महिमा आख्यान, जे श्रवण केलिया घडे पुण्य, होय निरसन पापाचे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु, जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा. आता ऐका श्रोते जन, अधिक मास महिमा आख्यान, जे श्रवण केलिया घडे पुण्य, होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीननाथाचा प्रतिपाळू, झाडा वया पापाचा मळू, कथा अळू माळू वदत असे. भगवान विष्णू माता लक्ष्मीला दीपदानाचा महिमा सांगत होते. शृणु देवी प्रवक्ष्यामि रहस्यं पापनाशनं, यत्कृत्वां पितृवहा गोघ्नो ब्रह्महा गुरुतल्पगः. विघाती कुटसाक्षी वा सर्व पाप करोति वा, मुच्यते नात्र संदेहो विष्णुलोकं स गच्छति. माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना दीपदानाचं महत्त्व विचारलं. तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था मज निरोपिजे तत्वता, जेणे भवव्यथा निवारे. कवन पापाची या रासी, नष्ट होती दीपदानेशी, पूर्वी ऐसी या वृत्तासी, आचरुण पुण्यराशी तो झाला. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी, कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मद्यप्राशक, कुटील लबाड असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी, माता पित्याने त्यजुनी आधी, मातृगमनी दुराचारी, भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही, स्नुषा भगिनी कन्येतही, याते रतजो स्वदेही, ऐसी महापातके अपार. तया पापाचे क्षालन, होय केली या दीपदान, आता पावे तो मोक्षसदन, संशय अन्य न धरावा. अधिक मासामध्ये जर दीपदान श्रद्धेने केलं, सर्व पापांचा क्षय होतो. मग ते पाप कितीही घोर असू द्या. पितृहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, गुरुहत्या, एखादा दुराचारी असेल, लबाड असेल, असत्यवादी असेल, कुटील असेल, कारस्थानी असेल, त्याच्याकडून कितीही मोठा गुन्हा घडलेला असू द्या, ज्यानं मात्या पित्याला त्रास दिला असेल, अगदी भ्रूण हत्यासारखं महान पातक जरी असेल, तरी अशा पापांमधून मुक्ती मिळते. पण म्हणून आपण पापकर्म करायची नाहीत. आपलं कर्म नेहमी चांगलंच पाहिजे. हे दीपदान कसं करावं? अधिक मासी मासवरी, केशवा अर्पणदान करी, प्रतिपदा आरंभ निर्धारी, संपूर्ण मासवरी पै द्यावे. अधिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून दीप लावण्यास प्रारंभ करावा. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दीपदानाला सुरुवात केली असेल, काहींना माहीत नसेल. अधिक मासामध्ये कुठल्याही दिवशी आपण दीपदानाला प्रारंभ करू शकता, किंवा जमेल तेवढे दिवस आपण या पद्धतीनं दीपदान नक्की करा. दीपदान करण्यापूर्वी मंगल स्नान करावं. स्नान कीजे प्रातःकाळी, गंगा यमुना सागर जळी, अथवा सरोवराचे पाळी, कीजे प्रतिदिनी स्नानाते. हेही न घडे कवनाते जरी, वापी कूप तडागाचे परी, स्नान कीजे निर्धारी, अथवा स्वग्रही शीतोदके. शरीरी सामर्थ्य नसलिया पाही, प्रवाहा जावया शक्ती नाही, शीतोदक नसे संवर्तेही, तरी बाध नाही उष्णोदका. नदी, सरोवर या ठिकाणी जाणं शक्य नसेल, आपल्या घरीच आपण स्नान करू शकता. थंड पाण्यानं करू शकता, उष्ण पाण्यानं करू शकता. उष्ण पाण्यानं स्नान केलं एकपट पुण्य लाभेल, थंड पाण्यानं स्नान केलं दुप्पट फळ लाभेल. दान, दीपदानासोबतच अधिक मासामध्ये स्नानाला देखील महत्त्व आहे. आणि स्नान, शारीरिक स्नानासोबतच आपल्या मनाचं स्नान, मनाची शुद्धी देखील महत्त्वाची आहे. म्हणजेच आपल्या मनावरती ताबा मिळवायचा, आहारावरती ताबा मिळवायचा, जेणेकरून ईश्वर भक्तीमध्ये आपली एकाग्रता वाढेल. ऐसे स्नान विधी ते सारुण, मग कीजे देवतार्चन, स्वये ताम्रपात्री आज्य घालून,
दीप लावून ठेवीजे. मग सत्पात्र ब्राह्मण पाचारावे तया लागून. दीपपूजन करुणी जाण द्यावे दान ब्राह्मणाते. दक्षिणेसहित दीप एक मास वरी साक्षेप. केलिया होय निपाप सुख अमुपते पावती. आयुरारोग्य संतती अपार चुके यमयातना की अघोर. दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै. अपमृत्यू गंडांतर दूर होय हा निर्धार. ये विषयी आन विचार न घडे साचार जाणपा. स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंचं पूजन करायचं, पुरुषोत्तमाचं पूजन करायचं. देवघरासमोर तांब्याचा एक दीप ठेवायचा, त्यामध्ये अधिक मासाची वात लावावी. दिव्यामध्ये तेल अथवा तूप घालायचं. दीप प्रज्वलित करून हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. हात जोडून दीपाला नम्रपणे प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील सर्व नैराश्य, अज्ञान, दारिद्र्य, दुःख दूर होण्यासाठी मी हे दीपदान करीत आहे. आणि अशा प्रकारे अधिक मासामध्ये हा प्रज्वलित केलेला जो दीप आहे संपूर्ण महिनाभर सातत्यानं तेवत ठेवायचा. रोज आपण वात बदलू शकता. या दीपदानामुळं आपल्या घरामध्ये नेहमीच चांगलं आरोग्य नांदेल. संतती, संपत्ती, मान सन्मान, सौभाग्याची वृद्धी होईल, कीर्ती प्राप्त होईल. आणि 1 महिना असा प्रज्वलित केलेला जो दीप असतो हा 1 महिन्यानंतर अधिक मास संपल्यानंतर ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये दान करावा. दीपदानाचा महिमा खूप मोठा आहे. दीपदानामुळं 7 जन्माचं पाप असेल, शतजन्माचं पाप असेल ते देखील नष्ट होते. 7 जन्मार्जित जे पाप तेही झडे आपोआप. शतजन्माचा जो लेप तोही अमुप झडतसे. परी श्रद्धा पुरस्कर पाही नित्य नित्य हव्यास देही. घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णयो. दीपदान अशा पद्धतीनं मनोभावे अधिक मासात जर केलं तर आपल्या घरामध्ये आयुरारोग्य, संपत्ती, धनसमृद्धी येते. अपमृत्यू, गंडांतर, सर्व प्रकारच्या बाधांपासून आपल्या घराचं रक्षण होतं. सर्व कार्यामध्ये यश आपल्याला मिळेल. कुठलीही आपली एखादी मनोकामना असेल ती पूर्ण होईल. ज्याला संतती पाहिजे त्याला संतती मिळेल. ज्याला पत्नी हवी त्याचं लग्न जमेल. आयुरारोग्य धनसमृद्धी अपमृत्यू न बाधी. पुरे आयुष्याची अवधी तोवरी आरोग्यता देहासी. वैश्याते पशुधन प्राप्त शूद्राते सुकोत्पत्ती होत. क्षत्रिय जो विजयी रणात न बाधित शस्त्रघाय. स्त्रियांते वैधव्य नाही कुमारी ते निज भ्रातार तोही. सुलक्षणिक प्राप्त होई व्रत प्रभावे ऐसिया. नित्य करावे पुराण श्रवण रात्रो कीजे हरिजागरण. प्रातःकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी. अधिक मासामध्ये प्रत्येक दिवशी प्रातःकाळी स्नान करायचं, दररोज दीपदान करायचं आणि भगवान विष्णूंचं जमेल तेवढं नामस्मरण करायचं. कारण ही एक पर्वणी असते. 3 वर्षातून येणारा अधिक मास भगवान विष्णूंच्या जवळ जाण्याची एक सुवर्ण संधी आपल्या सर्वांना आहे. दीपदानाचा हा महिमा भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगत असताना त्यांनी पुढे एक पुराणातील कथा त्यांना सांगितली. पूर्वी सरस्वती तीराचे ठाई सुशर्मा नामे द्विज पाही. पुत्र कलत्र सर्व आप्तही स्त्रीयुक्त नांदतसे. भिक्षा मागून नित्यानित्य कुटुंबाते संरक्षित. तयावरीही अतीत असलिया सांभाळित माध्यांनी. धन्य ऐशियाचा संसार स्त्री असोनी स्वधर्मी नर. रूपवती सेवेसी सादर मनी तिरस्कारण मानी. समयी आलिया अतीत लाहे लाहे दुणावत. तया ते असे तोषवीत भोजनपाने आदरेसी. सरस्वती नदीच्या काठावरती एक सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. ईश्वर भक्त होता. तो गावातील 4 घरी भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता आणि नेहमीच भगवान विष्णूंचं चिंतन करत होता, नामस्मरण करत होता. सुशर्माची पत्नी देखील सुशील होती. स्वपुत्राची आशा न धरी मनी. परम आल्हाद ब्राह्मण भोजनी. न उरो आपणा दुसरे दिनी. परी खेद मनी मानिना. ऐशी स्त्री धर्मानुकूळ. तया पुरुषाचा सुफळ काळ. तयावरी तुष्टे हो गोपाळ. पावे दयाळ संकटी. असा हा सुशर्मा ब्राह्मण आपल्या घरी गोसेवा करत होता. साधूंची, संतांची सेवा करत होता. ब्राह्मण भोजन होईल तेवढा दानधर्म करत होता. असो आता पाल्हाळ बहुत
सुशर्मा यथाचारे वर्तत, ग्रही धेनु सेवा नित्य करीत, उदरभरी ऐसिया परी. नित्य करुण प्रातस्नान, वरी करत असे जप ध्यान. मग करुणिया भिक्षाटन, अतिता सहित भोजन करीतसे. धन्य ऐसियाचा संसार, तोची प्रिय होय रमावर. नाही तरी असाक्षी भोजन प्रकार, न घडो निर्धार जयाते. एकदा अधिक मासाला त्या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये देवघरापुढं दीपदान करण्याचा संकल्प, त्याचं पूजन करण्याचा संकल्प सुशर्मा ब्राह्मणानं केला. तो रोज देवापुढं दिवा लावून देवाचं भजन करीत असे, नामस्मरण करीत असे. म्हणे संचय नाही धनासी, केवी घडे पुण्यराशी. कवणे करावे दानासी, व्रतप्रभावासी याची पै. मी तव दरिद्री अत्यंत, न घडेची परमार्थ. दानधर्म यथास्थित, न घडे किंचित मज लागी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असतं की अधिक मासामध्ये दानाचा महिमा सांगितला आहे, जसं गोदान किंवा कुठल्याही प्रकारचं दान. पण आपल्याकडे जर द्रव्य नसेल, आपण दरिद्री असाल किंवा आपली परिस्थिती नसेल, अशा वेळेला दान कसं करायचं? शुद्ध मनानं मनोभावे पुरुषोत्तम भगवान विष्णूंचं नामस्मरण फक्त आपण करा. यथाशक्ती आपल्याला जमेल तेवढं दान करा, तरी देखील दयाळू भगवान विष्णू प्रसन्न होतात. असा हा सुशर्मा ब्राह्मण हा देखील यथाशक्ती त्याला जमेल तेवढं भगवान विष्णूंची भक्ती करत होता. त्याला शक्य तेवढे उपवास करत होता, दीपदान मनोभावे करत होता. पुरुषोत्तम प्रित्यर्थ भक्ती, दान देत असे ब्राह्मणाप्रती. ऐसा नेम चालविता प्रीती, काय निश्चिती वर्तले. एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी. दीप लावून घृतेसी, सन्निदेसी ठेवित. पूजा करुण संकल्पयुक्त, प्रातःकाळी अर्पू ब्राह्मणाते. ऐसा नेम करुण हृदयात, प्रातस्नानाते जातसे. एकादशीचा दिवस आला. त्या दिवशी सुशर्मानं भगवान पुरुषोत्तमाची नित्य पूजा केली, जागरण करून सेवा केली. त्यानंतर तो झोपी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास एक उंदीर सुशर्मानं जो देवापुढं दीप लावला होता, त्या दिव्यातली मंदाऊ पाहणारी वात उंदीर त्या ठिकाणी खाण्यासाठी आला. उंदराची जराशी लुडबुड झाली आणि त्या आवाजानं सुशर्माच्या घरातलं मांजर जागं झालं आणि त्यानं समोर उंदरास बघितलं. मांजरानं उंदीर पकडण्यासाठी त्यावरती झडप घातली, परंतु मांजराच्या धक्क्यानं दीपामधली वात थरथरली. मग त्यावरची काजळी आपोआप दूर झाली आणि जी वात हळूहळू मंदावत होती, म्हणजेच दिवा विझणार होता, मांजराच्या धक्क्यानं तो दिवा पुन्हा प्रज्वलित झाला. तेथे दीप ज्योती मंद झाली, मूषक न देखे नेत्रयुगुळी. मग मार्जारे ते वेळी, केली नव्हाळी ते ऐका. आपुल्या पुढल्या हाताने दीप सरसावित युक्तीने. मूषक दृश्य व्हावा तेणे, म्हणून केला उपावो. तो कृपाळू तो सर्वेश्वर, मूषक पळाला तो सत्वर. परिनवल वर्तले थोर, ऐका समग्र भाविक हो. तया मार्जारा ते वेळी, विमान उतरले भूमंडळी. विमानी बैसवताची तात्काळी, देखे नेत्रकमळी ब्राह्मण. सुशर्मा स्नान करून आला, तो हा चमत्कार देखिला. मग बोलता झाला ते वेळा, विमानस्ताते ते काळी. म्हणे देवदूत हो विज्ञापना, माझा आणि जे हो म्हणा. या बिडाळके पुण्याचरणा, केले म्हणून वाहिला विमानी. तव ते देवदूत सर्व समाचार, तया ब्राह्मणा ते कथिला साचार. म्हणती हा तव संगी उपकार, केला उद्धार बिडाळका. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सुशर्मा नदीवरती स्नानास गेला आणि परत येऊन पाहतो तो काय, त्याचं मांजर आग्नात मृत होऊन पडलेलं होतं. मांजराला काय झालं असा तो विचार करू लागला. खरं म्हणजे मांजराच्या हातून मंदावणारा जो दीप आहे, अधिक मासातील दीप पुनर्प्रज्वलित झाला. मांजराच्या हातून नकळत हे सत्कर्म घडलं आणि त्या मांजराची त्या योनीतून मुक्ती होऊन मांजर स्वर्गात गेलं. सुशर्मानी अधिक मासामध्ये जे दीपदान केलं, दीप प्रज्वलन केलं, मनोभावे श्रद्धेनं दीपाची पूजा केली, ईश्वर चिंतन केलं, त्याचं पुण्य त्या मांजराला प्राप्त झालं. तरी संगसंगती दोष जैसा, हाही पुण्यलेश जाण तैसा. संवाद ऐकून या ऐसा, चित्त उद्विग्न ते झाले. म्हणे हे जनार्दना वासुदेवा, हे वैकुंठ मुरारे केशवा.
अच्युता अनंता माधवा करुणार्णवा दीनबंधो. सुशर्माच्या संगतीमध्ये राहून मांजराला हे पुण्य प्राप्त झालं आणि ते स्वर्गात गेलं. अधिक मासातील दीपदानाचा महिमा आपल्या लक्षात आला असेल. सुशर्माला त्यानंतर आपल्या जीवनामध्ये कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडली नाही. धनसंपदा, सुख, शांती, समाधान त्याला प्राप्त झालं. पण त्याच्याही मनात आलं की मला देखील या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटका हवी. तेव्हा त्यानं भगवान विष्णूंना प्रार्थना केली, हे जगदीशा जनार्दना, हे कैवल्यदानी मधुसूदना, क्षीराब्दिशायी नारायणा, करुणाघना दीनबंधो. मी तव अभागी पूर्ण, नेणेच कधी पुण्यचरण. मज पापी याते स्वर्गभुवन, प्राप्त कोठून होय पै. भगवान विष्णूंना त्याची करुण प्रार्थना ऐकून त्याची दया आली. सुशर्मा हा दरिद्री जरी असेल, गरीब जरी असेल, तरी देखील त्यानं धर्माचं अनुकरण केलं. त्यानं भगवान विष्णूंची भक्ती सोडली नाही. पक्का निर्धार करून एकचित्तानं त्यानं भगवान विष्णूंना अधिक मासामध्ये त्यांचं मनोभावे पूजन केलं. म्हणून सुशर्मा द्विजवर, वर्ततसे दरिद्र आचार. परिचित्ती धरुनी निर्धार, केला उद्धार स्वयतेने. सुशर्माचं जीवन अधिक मासातील या पुण्यफळानंतर बदलून गेलं. त्याच्या जीवनामध्ये सदैव सुखशांती त्याला प्राप्त झाली आणि मृत्यूनंतर देखील तो भगवान पुरुषोत्तमाच्या गोलोकी गेला. त्याच्या जन्माचं सार्थक झालं, त्याचा उद्धार झाला. आणि हे केवळ अधिक मासामध्ये त्यानं केलेल्या दीपदानाचं, दीप प्रज्वलनाचं फळ आहे. ऐसा इतिहास पुरातन, लक्ष्मी ते निवेदी नारायण. म्हणून तुम्हा श्रोते जन, केले निरूपण यथामती. तरी ग्रंथांतरी ठेवून या विश्वास, स्वये कराहो या व्रताचा सायास. जेणे चुके हो गर्भवास, चुके अनयासे जन्मपंक्ती. येथे मुख्य भावासी कारण, भावे संतुष्ट जनार्दन. एर अभाविकते पतन, न चुके जान निर्धारे. ऐका भावार्थासी कारण, तुलसी दले संतुष्टे जनार्दन. म्हणून गर्वरहित जाण, करावे पूजन महाविष्णूचे. या अधिक मासामध्ये मनाचा पक्का निर्धार करून कुठल्याही दिवशी, कोणत्याही दिवसापासून अधिक मास संपेपर्यंत जमेल तेवढे भगवान विष्णूंचं नामस्मरण करा, भक्ती करा, दीपदान करा. भगवान पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त करा. स्वस्ति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित षष्ठोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.